भ्रष्टाचार विरोधी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। मैं यासीन शेख। आज हम लातूर शहर के डॉक्टर अन्ना भाऊ साठे चौक में आज हम आए वाले हैं। आप देख सकते हैं यहाँ पर कुरैशी समाज लातूर जिला लातूर शहर की ओर से सभी संगठनों और सभी मोर्चा है, आप देख सकते हैं पदाधिकारी इनकी ओर से इस गांधी चौकातून बाबासाहेब आंबेडकरच्या आमचा कार्यक्रम त्याचा आमचा उद्देश आहे की कमीत कमी आता एक महिना होत चालला आहे की जमिनी सुरेश संघटना आणि राज्यव्यापी सगळं जनावरांची खरेदी आणि विक्री बंद केलेली आहे। त्याचा फटका कुठंतरी शेतकरी बांधवांना फार मोठा प्रमाणात होत आहे। आज पाहतो की शेतकरी आज किती आपल्या त्रस्त झालेला आहे आणि आकडजनाचा त्यांचा जो प्रश्न आहे फार किचकट होत चाललेला आहे। घटनेमध्ये असं घटनेमध्ये अशी काय तरतूद केली नसताना सुद्धा ह्या कायद्यामध्ये जी तरतूद केली गेली की बाबा भाकरजनक शेतकऱ्यांना की आपण पाहत आहोत की बाबा ज्या मागण्या आहेत एक महिन्यापासूनच पण सरकार ह्या मुद्द्याला कुठंतरी बघायला देत नाही। त्यांना असं वाटत होता का हा कुठंतरी एक कुरैशी समाजाचा प्रश्न आहे म्हणून हा आमच्याकडं कुठंतरी निष्काळजीपणा करत होता बघायचा। परंतु आता झाला की शेतकरी जो आहे तो आमचा एक कणा आहे आणि आमचा जो पारंपरिक जोडलेला तो शेतकरी बांधव आहे आणि त्यांचाही शेतीमालाला भाव नसताना आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोकांनी कर्ज अभावी फाशी घेतलेली आहे। परंतु शेतकरी त्यांच्या निर्णयामध्ये कुठंतरी चुकत काय धोरण आखत आहे कुणासाठी आखत आहेत हे कळत नाही। एकीकडं बीफ एक्सपोर्टमध्ये वाढ करत असते, स्थानिक लोकांना स्थानिक व्यवहार करत असताना कुठेतरी कायद्याची अडचण आणून त्यांची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत। आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलं असतं की ह्या फक्त फटका हा एका समाजाला नसून या समाजामध्ये जे घटक जुळलेले आहेत बहुजन आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत। एखाद्या गावामध्ये एखाद्या खेड्यामध्ये बाजार जेव्हा भरत असतो त्या बाजारामध्ये आठवडी बाजारातून सगळ्या गावाचा कारभार चालत असतो। फक्त झालं असं की एक महिन्यापासून बंद झाल्यामुळं आपल्या गावातील जी अर्थव्यवस्था आहे ग्रामपंचायतची ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्याचबरोबर ह्या राज्य सरकारचीही अर्थव्यवस्था फार उद्ध्वस्त झालेली आहे। कारण की शेती आणि कुरैशी हा घटक फार मोठा आहे। आर्थिक बाजूमध्ये ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाची आहेत। एकीकडं तर तुम्ही एक्सपोर्ट करता, 2 नंबरवर आणता म्हणजे एक्सपोर्ट, स्थानिक लोकांना तुम्ही कायद्यामध्ये अडचण आणता। म्हणजे आमची अशी मागणी आहे की आपण जे कायदे बनविलेले आहात ते गोवंशा कायदा झाल्यामध्ये समाजामध्ये 2015 नंतर जास्त ध्रुवीकरण झाला। म्हणजे ह्यापूर्वी इतकं ध्रुवीकरण गावाच नव्हता आणि काही लोक ह्या कायद्याला राजकीय आणि धार्मिक पद्धतीने वापर करत आहेत। आपण पाहत आहोत बेरोजगार आहे परंतु त्याला ह्या कामासाठी जाणून बुजून आपण कालच्या मंडळामध्ये पाहिलो असेल कोणी मागणी केली नसता आम्ही गोरक्षणाचे सगळे जे गुन्हे आहेत ते परत घेतो म्हणजे त्याला कुठंतरी उत्साहित करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होतो आम्हाला दिसतंय। कारण की आमची मागणी अशी आहे की ह्या जी व्यापारी आहेत शेतकरी आहेत आणि जो व्यापारी आहेत त्यांचे गुन्हे वापरून आपण मागे घेतले पाहिजे अशी आमची मागणी असताना सुद्धा आमची मागणी तुम्ही विधिमंडळ न ठेवता आणि गोरक्षकाच्या जे अंगावर जे गुन्हे दाखल त्यांचं काढणं तुमची ज्या शासनाची भूमिका आहे दुटप्पी आहे आणि तुम्हाला फक्त विकास आणि रोजगारावर सरकार चालवायची नाही असं आम्हाला दिसतंय। फक्त कुठं तर राजकीय आणि धार्मिक कसं वाढता येईल त्याच्या दृष्टिकोन तुम्ही सरकार चालवतो। पण आमचं शासनाला सांगणं आहे की एक सरकार एका धर्माशी नाही। आपण संविधानिक पद्धतीनं लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहात त्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक दलित या सर्वच भान ठेवून जर हिताचं भान ठेवून आपण कायदे तयार करावे ही आमची प्रशासनाला विनंती आहे। आज आपल्या या आपण पाहिलो असेल आम्ही फक्त मूक मोर्चाचा आव्हान लोकांना केलेला होता परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलो मूक मोर्चानंतर आक्रोश मोर्चा होता। लोकांमध्ये आणि युवकांमध्ये फार राग आहे या सरकारबद्दल आणि आमचं जमिनीतील पुरुष किंवा शेतकरी सोडा येणाऱ्या काळामध्ये आता फारच युवक ह्या सगळ्या गोष्टीपासून फार त्रस्त झालेला आहे। भविष्यामध्ये या पुढमध्ये हा मोर्चा तीव्र स्वरूपात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर आम्हाला शासनाला आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या ज्या वरिष्ठांना आणि शेतकऱ्यांची जी मागण्या आहेत शेतीमालाला भाव भेटला पाहिजे या सगळ्या मागण्या आपण गंभीरतेनं घेतल्या पाहिजे। कारण की जो जसं त्या दिल्लीमध्ये जो मूक मोर्चा आमचा मोर्चा आमच्या शेतकरी बांधवांचा निघाला शेतकरी बांधव काय करू शकतंय हे तुम्हाला माहीत आहे।
तर ह्यासाठी तुम्ही ही गोष्ट अत्यंत गंभीरतेनं शासनाने घ्यावी ही आमची विनंती शासनाला आहे.